चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ द पार्क. बिग सिक्सर. षटकार. अतिशय चांगला फटका पहिल्याच बॉलवर. अमोल सर संपर्क साधा. प्लेयर उपस्थित आहेत परंतु टी शर्ट आणि शूज नाहीये. मग ते ओके 2 धावांची पेनल्टी असेल. पहिल्याच बॉलवर गणेशवर फार मोठं आक्रमण केलं. 8 धावा. सुनील माळी सर कुठं असाल तर संपर्क साधा. पहिल्याच बॉलवर अतिशय चांगला फटका चितू चव्हाणच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धावफलकावर धावसंख्या 8. गोलंदाज तयार. गणेशचा हा बॉल अजून एक पॉवरफुल सिक्सर. षटकार. जितू चव्हाण बाहुबली ऑन फायर. संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 14. या धावसंख्येवर 14 ऑन द बोर्ड. अतिशय चांगली कामगिरी. गणेश विषयवर फार मोठं आक्रमण करतो. एक बाजूला भालूक टीम त्यांच्याकडे देखील खूप सारी क्षमता. दुसऱ्या बाजूला टीम सोनारपाडा त्यांच्याकडे देखील खूप क्षमता. गणेश तयार. सुरेख प्रकारचा चेंडू अक्रॉस द पॅट हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. या बॉलवर मात्र एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 15. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना भालूक टीम त्यांच्या विरोधात एसएस सोनारपाडा. संघाची धावसंख्या आपल्याला जी मात्र पाहायला मिळते 15 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गणेश तयार होतील. स्ट्रायकर इनवर क्लास ऑफ मोरबट क्रिकेट मिस्टर परफेक्ट म्हणून ज्याची ओळख आहे विलास ऑन स्ट्राइक. सुरेख प्रकारचा चेंडू कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. विलास वारगडेच्या बॅट मधून येणारा दमदार चौका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्ररक्षक जयेश मोरीच्या रूपामध्ये जो मात्र पाहायला मिळतोय. गणेश तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू. सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षण प्रयत्न येते चांगले होते. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर. अजून एक चौकार. 4 रन. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते 23. या धावसंख्येवर जितू खेळतो 13 संख्येवर. गोलंदाज तयार. 23 धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गणेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. इथे पॉल चांगला आहे. सुरेख प्रकार चेंडू. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 23. प्रथम बॅटिंग करत असताना टीम एसएस सोनारपाडा.
चांगली बॅटिंग आतापर्यंत जितू आणि विलासची पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल भालूक टीमला. दुसरीकडे पाहिलं तर क्षमता त्या संघामध्ये देखील फार मोठी आहे. काळूराम त्या संघामध्ये, गणेश त्या संघामध्ये, जयेश मोरे त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार काळूराम. पहिलाच बॉल जितूच्या बॅटमधून फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक जेपी येत आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण जेपी यांच्या माध्यमातून. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. पंच आहेत, पंचांना विनंती असेल या स्पर्धेमध्ये कोणताही गोलंदाज तुम्हाला आढळला तर तुम्ही डायरेक्ट नो बॉल देऊ शकता. आयोजक कमिटीकडून सूचना येत आहेत, याचं मात्र सर्वांनी पालन करा. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर विलास. काळूरामचा हा बॉल एक धाव ची मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार काळूराम. सुरेख प्रकारचा चेंडू इथे जेल सटकला. जितू चव्हाणला इथे जीवनदान देत असताना क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले होते, परंतु अशा प्रकारचे झेल तुम्हाला पकडावे लागतील ज्यावेळेस हाय व्होल्टेज मॅच आहे. संघाची धावसंख्या 26 धावा. चांगली गोलंदाजी काळूरामने या षटकामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत काळूरामने 3 चेंडू टाकलेत आणि ते देखील एक धाव आली आहे ते 3 बॉलवर. काळूराम तयार. सुरेख प्रकारचा चेंडू विलास बारगडे. ही तर क्लास आहे या खेळाडूची. पॉइंटवरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौका. संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा आहेत. काळूराम तयार. काळूरामचा हा बॉल अतिशय चांगला. इष्टरक्षण देखील चांगलं पाहायला मिळतंय. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव होताना पाहायला मिळतोय. धावफलकावर 30 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत. सेकंड राऊंडची मॅच जी टीम जिंकेल ती क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. प्रत्येक सामना प्रत्येक टीम साठी डिव्हर्ड आहे. सुरेख प्रकारचा चेंडू. जयेश मोरेचं क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी आणि इथे चुका. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं होतं. फेकी काहीशी चांगली होती जयेश मोरेची, परंतु कलेक्शन करता करता यष्टरक्षकाचा तोली ते गिरला. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक संपुष्टात येईल. दुसरं काय षटक घातलं काळूरामने. फक्त 7 धावा खर्च केला काळूराम विषयने. संघाची धावसंख्या 30. 2 षटक कंप्लीट. एस सोनारपाडा टीम. डीजे स्ट्रायकर इनवर बॅट्समन जितू. पहिलाच बॉल इथे फटका फसला. क्षेत्ररक्षकाले चेंडू खाली आणि विकेटचं पतन. जितू बॅक टू द पॅव्हिलियन.
नक्कीच एका व्यक्तीने जे मात्र भाकीत केलं होतं की जितू या सामन्यामध्ये 20+ करू शकत नाही, परंतु तेच इथे सिद्ध होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलं, परंतु क्रिकेटची भविष्यवाणी कुणी करू शकत नाही, जर तर अजिबात महत्व नाही. एक चांगला झेल फलंदाज बाद जितू चव्हाण बॅक टू द पेव्हिलियन. धावफलकावर धावसंख्या 30. काळूराम विषयीचं षटक या सामन्याचा खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतं, कारण काळूरामने फक्त 7 धावा खर्च केल्या. दबाव प्रेशर दोन्ही बॅट्समनवर होता आणि या षटकामध्ये धावा गोळा करण्याच्या नादामध्ये जितू पहिल्याच बॉलवर बाद झाले. बॅट्समन मैदानामध्ये येतील राजू राठोड, हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट आहेत. अतिशय चांगली बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर गणेश तय्या. गणेश तयार होईल. भव्य गणेश कशा प्रकारची कामगिरी गणेशच्या माध्यमातून केली जाते. धावफलकावर धावसंख्या 30. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 5 ओव्हरची मॅच ची मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकात जरी 23 धावा गेल्या असतील गणेशच्या, तरी देखील गणेशवर विश्वास दाखवलाय. ही खूप चांगली कॅप्टनशिप म्हणावी लागेल काळूराम कडून. अतिशय चांगली रणनीती. गोलंदाज तय्या. ओहो, 23 तर राट चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 31. 31 धावा प्रथम बॅटिंग करत असताना एस सोनारपाडा ही टीम. एका बाजूला भालूक टीम चांगली कामगिरी करत असताना रती महारथी ची भरती असलेल्या दोन्ही टीम आहेत, त्यामुळे मॅच खूप चांगली होईल. ओहो, या दरम्यान सूर्यप्रकाशचा चेंडू राजूच्या बॅटमधून फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलेत काव कॉर्नरला. क्षेत्ररक्षणला जबाब फेक अतिशय चांगली. तोपर्यंत मात्र 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्येवर. धावफलकावर धावसंख्या 33. षटक क्रमांक 3. गोलंदाज तयार गणेश विषय. सूर्यप्रकाशचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण काहीसं खराब आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. चौका. धावफलकावर धावसंख्या वाढील, जाऊन पोहोचेल ती 37 या धावसंख्येवर. गणेश गोलंदाजी मार्कवर तयार होईल. 37 धावा धावफलकावर आहेत. गणेशचा पुढील बॉल. इथे टाकला गेलेला चेंडू अतिशय चांगला डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा मात्र पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी गणेशची या षटकामध्ये. पहिल्या षटकात जरूर 23 धावा आल्या. दुसऱ्या षटकात कमबॅक केलं काळूराम विषयने, फक्त 7 धावा आणि तदनंतर गणेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडूत गणेशने 7 धावा खर्चल्यात. एक महत्वाची विकेट जितूच्या रूपानं जी मात्र गमावली गेली. गोलंदाज तयार. सूर्यप्रकाशचा चेंडू हेलिकॉप्टर राजूच्या पॅटमधून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बेटन विकेट. अतिशय चांगली रनिंग बेटन विकेट आपल्याला जे मात्र पाहायला मिळते. चुका घडल्यात आणि इथे एक धाव अजून कंप्लीट होईल. या बॉलवर धावा आल्या 3. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 40 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 कंप्लीट.
इथे पंचांचा मात्र अवंतरचा इशारा, वाईट बॉल. माही 11 आंबेळे टीम आणि माळीनगर टीम दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती असेल 5 षटक झाल्यानंतर नाणेफेकसाठी संपर्क साधा. गोलंदाज जेपी तयार. जेपीचा हा बॉल राजूच्या पॅट मधून जाईल सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर, षटकार. पहिल्याच बॉलवर फार मोठी हल्लेबाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जेपी वर आक्रमण, राजूच्या पॅट मधून येणारा हा नेत्रदीपक षटकार. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 47 या धावसंख्येवर. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये जेपीला. ज्या प्रकारची गोलंदाजी काळूरामने केली, गणेश थोडासा महागडा साबित झाला. 2 षटकांमध्ये 33 धावा गणेशने देखील खर्च केल्यात. आता पाहूया जेपी. पहिल्याच बॉलवर जेपीच्या 7 धावा आल्यात. पहिला वाईट आणि या बॉलवर षटकार. गोलंदाज तयार, जेपी. सुरेख प्रकारचा चेंडू, कव्हरला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. 1 धाव आणि एकाच धावेवर. ओहो, या दरम्यान मिस फील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा आल्या. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 49, 49 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जयेश तयार. जयेशचा हा बॉल अतिशय चांगला. डिगीट करण्याचा प्रयत्न होता राजूकडून, पॅटवर सरळ सरळ चेंडू येऊ शकला नाही आणि जयेशचा येणारा हा निर्धाव बॉल. धावफलकावर धावसंख्या 49, 49 ऑन द बोर्ड च्या मात्र पाहायला मिळत आहेत. जयेश तयार. स्ट्रायकर इंगर राजू. फुल टॉस बॉल डिपॉझिट केलाय षटकारामध्ये. एक खणखणीत षटकार राजूच्या बॅट मधून. राहुल यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. राहुल सोमने. सुरेख प्रकारचा चेंडू आणि डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी गोलंदाज जयेश कडून. आपल्याकडे धावसंख्या 55. 2 षटकार आलेत या षटकामध्ये आणि 2 चेंडू निर्धाव देखील आलेत. जयेश तयार. राजू ऑन स्ट्राईक. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला स्ट्रोक. 1 डाव, सॉरी 4 रन. चमकार. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये असेल तोपर्यंत आपण नाणेफेक करून घेऊ. ड्रिंक्स ब्रेक असेल. चला आंबेळे टीम त्यांच्या विरोधात माळीनगर. राहुल सोमने यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करा. हा सामना क्रमांक सेकंड राऊंड मधला दुसरा. टीम माही 11 आणि टीम माळीनगर. राहुल सोमने यांच्या शुभ हस्ते करू. नाणेफेक केली जाते. छापाचा कॉल माळी सरांचा. नाणेफेक कोणी जिंकली? माळीनगर आणि प्रथम क्षेत्ररक्षण. माळी वर्सेस माळी. एका बाजूला प्रमोद माळी आणि कंपनी, दुसऱ्या बाजूला सुनील माळी आणि कंपनी. कोण कुणावर बाजी मारेल ते देखील पाहिजे.
एकनाथ येत आहेत शेवटच्या षटकात. पाहूया एकनाथ कशा प्रकारची कामगिरी करतील. 4 षटक 59 धावा. राजू 10 चेंडू 27 या धावसंख्येवर खेळतोय. 8 चेंडू मध्ये 14 या धावसंख्येवर खेळतो गेला. गोलंदाज तयार एकनाथ. सुरेख प्रकारचा चेंडू मात्र एकनाथचा पाहायला मिळतोय. या बॉलवर सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार. जेपी येत आहेत चांगलं क्षेत्रक्षम. जेपीच्या माध्यमातून एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 धावा धावपलीकडे मात्र पाहायला मिळत आहे. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते एस एस सोनारपाडा. त्यांच्या विरोधात भालूक टीम जितून चांगली सुरुवात दिली टीमला. त्यानंतर राजू आक्रमक झाले. पाहूया कुठपर्यंत मजल मारली जाईल. विलास एक चांगलं नॉक खेळत असताना. गोलंदाज तयार एकनाथ. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन राजू राठोड. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो. सुरेख प्रकारचा चेंडू ते टॉपेज रक्षक फार दूरवरती चेंडू सीमारेषेचा वेध घेतील. मिस केल आणि हा मिळेल राजूला अजून 4 धावा. चौका. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 64 धावसंख्येवर. चांगली बॅटिंग करत असताना बॅट्समन राजू जो मात्र पाहायला मिळतोय. 64 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार एकनाथचा हा बॉल चांगला जाईल. फलंदाज बाद. विकेटचे पतन. झाले. चांगली इनिंग राजूच्या माध्यमातून. 12 चेंडू 31 धावांचं योगदान राजू राठोडच्या बॅट मधून. बॅट्समन मैदानामध्ये जातील आता हरीश. शेवटच्या अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू सुमात्र मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावपलकावर धावसंख्या 64. एकनाथ चांगलं षटक एकनाथचं देखील म्हणावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी काळूरामने केली त्याच प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजाने केली. 3 षटकांमध्ये खूप साऱ्या धावा आल्या. पीचा विचार केला तर नंतर गणेश दोन्ही षटकांमध्ये या 3 गोलंदाजांनी 52 धावा खर्च केल्या 3 षटकांमध्ये. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू विकेट केला. ड्रॉप होईल. एक धाव. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 65 धावसंख्येवर. 65 ऑन द बोर्ड. 65 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. एकनाथ तयार होतील. सुरेख प्रकारचा चेंडू विलासच्या बॅट मधून फटकायते. फसलाय. शिक्षकाच्या डोक्यावरून जाणारा हा येतोय नित्य दीपक षटका. 6 धावा. जेपीचे प्रयत्न चांगले होते परंतु झेल होऊ शकलं नाही. 6 धावा आल्या. धावपलकावर धावसंख्या 71. आता विजयासाठी बनवायच्या 72 धावा. टीम भालुकला आणि ती क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. काळूराम असेल, गणेश असेल, तर
तदनंतर जयेश मोरे असतील, विजय असतील, पव्या कशा प्रकारची कामगिरी करतात. 30 चेंडू आणि 72 धावा. इनिंग पहिली संपली, मैदानाच्या 71 आल्यात आणि 72 धावांचं लक्ष. योगेश सर यांचं देखील शुभागमन होत आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत. 72 धावांचं टार्गेट आहे. कैलास जोशी यांच्याकडून प्राइज येते सोनारपाडा टीम साठी. कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर त्यांच्याकडून त्या खेळाडूच्या बाईकची सर्व्हिसिंग फुकट केली जाईल. परंतु आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. कैलास जोशी यांच्याकडून प्राइज आलंय. चला ताबडतोब विजय आणि गणेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 72 धावांचं लक्ष आहे. मैदानाच्या दोन्ही टीम जर पाहिल्या तर खूप प्रबळ बॅटिंग या टीमकडे, ही चेसिंग करण्याची क्षमता या भालूक टीमकडे. 72 धावांचं टार्गेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज जितू तयार. स्ट्रायकर इनवर बॅट्समन गणेश विषय. 72 धावांचं टार्गेट. 30 चेंडू आणि 72 धावा. गोलंदाज तयार. जितू तयार होत आहेत. पहिलाच बॉलवर आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. 4 धावा चौकार. सहा धावा पलिकावर षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. जितू गोलंदाजी मार्कवर तयार होईल.
स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय गणेश आणि इथे टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा चेंडू डॉट चेंडू निर्धाव धावपलकावर धावा 6 षटक क्रमांक पहिला मार्ग असताना 72 धावांचा पाठलाग करत असताना टीम भालूक सुरुवात खूप इम्पॉर्टंट आहे या सामन्यामध्ये कारण तुम्ही 72 धावांचा ज्यावेळेस पाठलाग करतायत धावा बनवाव्या लागतील इथे फटका चांगला क्षेत्ररक्षक राजू येत आहे चेंडूवर आणि विकेटचं पतन फलंदाज गणेश बॅक टू द पॅव्हिलियन बॅट्समन मैदानावरील काळूराम विषयी विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय मोठा धक्का म्हणावा लागेल ज्या प्रकारे गणेशची बॅटिंग आहे सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला स्ट्रोक रक्षक चेंडूवर येतील या बॉलवर एक सिंगल सिंगलच्या मदतीने षटकार नंतर धावपलकावर धावा 7 आता इथून पुढे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये बनवायच्या त्या 65 विलास तयार गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील विजय गोलंदाजी मार्कवर तयार 24 बॉल मध्ये धावा बनवायच्या 65 वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो विलासचा चेंडू डॉट असेल चेंडू निर्धाव चांगलं इष्टरक्षण राहुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते राहुल हंडे अतिशय चांगलं इष्टरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज तयार होतील विलास सुरेख प्रकारचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर फुटबॉलचं प्रदर्शन करत असताना राहुल हंडे पाहायला मिळत आहेत फलंदाज एक धाव कंप्लीट करेल संघ धाव संख्या 8 ज्या सुरुवातीची आवश्यकता होती टीमला ती सुरुवात आतापर्यंत भेटताना पाहायला मिळत नाहीये मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे भालूक टीमला सातत्याने विचार केला तर एक चांगली टीम म्हणून या टीमकडे पाहिलं जातं परंतु या मॅच मध्ये बॅटिंग अजूनपर्यंत तर चांगली होताना पाहायला मिळत नाहीये काळूराम ऑन स्ट्राईक सुरेख प्रकारचा चेंडू इथे अतुलचे प्रयत्न चांगले होते अतिशय चांगला एफर्ट अतुल कडून पाहायला मिळाला राहुल आणि अतुल हे दोन बंधू मैदानाच्या खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक करतोय यष्टिरक्षण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अतुल यांच्या माध्यमातून सेफ 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या इथे टाकला गेलेला चेंडू आणि एक धाव पडून कंप्लीट एक धाव येईल एका धावेच्या मदतीने संघ धाव संख्या वाढेल जाऊन पोहोचेल 10 या धाव संख्येवर 10 ऑन द बोर्ड गोलंदाजी मार्कवर तयार विलास स्ट्रायकर एंडवर काळूराम सुरेख प्रकारचा फटका काळूराम विषयचा ब्लॉक इथे फलंदाज बाद विकेट
विकेटचं पतन होतंय न्यू बॅट्समन मैदानामध्ये जयेश मोरे. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर विला स्ट्रायकर एंडवर जेपी जयेश मोरे. पहिलाच बॉल. षटक क्रमांक कंप्लीट होईल. दुसरं 2 षटक कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याकडे धावा आहेत त्या 10. आता बनवायच्या धावा तब्बल 65. शेवटचे 18 बॉल. टीम इथे जर विजय प्रस्थापित करत असेल तर राजू वारगडे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. विनंती असेल ज्यांना आतापासून पारितोषिक लावायचे त्यांनी ते जमा करायचे अशी आयोजक कमिटीकडून सूचना येते. गोलंदाज तयार होतील. गोलंदाज तयार राहुल. शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 62 धावा. राहुल अंडे तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन विजय. पहिलाच बॉल आणि फर्निचर डिस्ट्रॉय केले जात आहेत. राहुल हंडेचा ड्रीम बॉल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज विजय बाद झाले. बॅट्समन मैदानामध्ये येतील नंदू. बघा कशा प्रकारची कामगिरी नंदूच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राहुल. राहुलचा हा बॉल. सूर्यप्रकाशचा फटका नंदूच्या पॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या जवळपासला. जबाब क्षेत्ररक्षण आशिष गडू. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल 11. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेत 1 2 3 मायनगर टीम समर्थक असू शकतात बहुतेक. स्क्रीनच्या समोर जे यष्टीरक्षक आहे त्याच्या पाठीमागे स्क्रीनच्या समोर आपण बसलात ते 3 फक्त व्यक्ती. त्यांना विनंती असेल थोडं सहकार्य करा. गोलंदाज तयार. राहुल टू जेपी. ओहो व्हॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू राहुल हंडेचा आणि इथे दांडी गुल करतात बॅट्समन जयेश मोरेची. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. सासे सर. विकेटचं पतन. जेपी बाद झालेत. सातत्यानं सरावाचा अभाव जेपीच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळाला. राहुल अतिशय चांगली कामगिरी करतोय. राहुल हंडे गोलंदाजी मार्कवर तयार. एक उभरते ऑलराऊंडर म्हणून उभारताना पाहायला मिळतात राहुल हंडे.
गोलंदाजी मार्कवर तयार. राहुलचा हा बॉल फुल टॉच, सुरेख प्रकारचा फटका. जितू चेंडूवर येतील. चांगलं क्षेत्ररक्षण जितू चव्हाण यांच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळत आहे. एक धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाडेल जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्ग असताना 72चा पाठलाग. माळीनगर संघ यानंतर मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि समर्थकांची गर्दी पहिलं सुरुवात होईल. गोलंदाज तयार. सूर्यप्रकाशचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू इथे डॉट. माळीनगर टीम अतिशय चांगली कामगिरी या कारणास्तव करते, कारण 2 टुर्नामेंट मध्ये त्यांना मात्र संधी मिळाली आणि दोन्ही टुर्नामेंट मध्ये एका मॅच मध्ये फायनल विन आणि एका मॅच मध्ये रनरअप जे मात्र ठरलेत आणि तिसऱ्या टुर्नामेंट मध्ये ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. राहुलचा हा बॉल सूर्यप्रकाशचा जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक धाव या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटक संपली. 13 धावा धावफलकावर आहेत. आता 59 बनवायच्यात. शेवटचे 12 चेंडू. डीजे विलास 12 चेंडू आणि 59 धावा. स्ट्रायकर इनवर बॅट्समन नंदू ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्रायकर इनवर दिलीप. 12 चेंडू आणि 59 धावा. गोलंदाज तयार. सूर्यप्रकाशचा चेंडू हवेत असेल. कॉटन बोल्ड इथे चांगला झेल. विलासच्या माध्यमातून फलंदाज बाद. संघ धावसंख्या 13. जिथे जिथे माळीनगर टीमच्या मॅचेस असतात पद्माकर गोरे हे सातत्याने त्यांना सपोर्ट करताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सूर्यप्रकाशचा चेंडू डॉट. अतिशय चांगली कामगिरी. ज्या लढतीची अपेक्षा होती सर्व प्रेक्षक वर्गाला ती लढत तर इथे भालूक टीम देऊ शकली नाही. कैलास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. विलासचा हा बॉल. इष्टरक्षण राहुल यांचं काहीसं खराब, परंतु पॅकअप राजूचा चांगला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धावेताना पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 13 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. 3 बॉल आतापर्यंत विलासने डॉट टाकलेत. पहिल्या षटकांमध्ये फक्त विलासने 3 धावा खर्च केल्या. फुलटॉच. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण अतुल यांच्या माध्यमातून. आज 2 बंधू मैदानाच्या आत खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल आणि अतुल अतिशय चांगली कामगिरी केली दोन्ही खेळाडूंनी देखील. त्यानंतर विचार केला जितू असेल, राजू असेल, विलास असेल, चांगली बॅटिंग या खेळाडूंनी देखील केली. गोलंदाज तयार. सूर्यप्रकाशचा चेंडू टॉपे जिथे लागलाय. जितू चव्हाण चेंडू खाली. विकेटचं पतन. अजून एक धक्का. अजून एक रन टीम भालुकला. सूर्यप्रकाशचा चेंडू तितकाच चांगला स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळतो. हरीश येईल. चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण. हरीशच्या माध्यमातून एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 15. षटक क्रमांक 4 कंप्लीट. या षटकात 2 विकेट आणि फक्त 2 धावा.
रोशन येत आहेत गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकामध्ये. भरपूर धावांची आवश्यकता. टीम खूप मोठ्या चणीमध्ये सापडली. भालूक इथे रोशनचा पहिला बॉल. स्वप्नील पोटे यांचा इशारा येतोय वाईट. चंदू गोंधळी कुठे असतील तर संपर्क साधा. अमोल कतोरे आपली वाट पाहत आहे. चंदू गोंधळी पहिल्याच बॉल वाईट. संघ जाऊ संख्या 16. गोलंदाजी मार्कवर तयार. सूर्यप्रकाशचा चेंडू तितका चांगला असा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक राजू येत आहेत चेंडूवर. एक धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 17 या धाव संख्येवर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज व्हाईट बॉल. इथे मात्र पंच कळवत आहेत. गणेश गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शिवाजी शेठ सासे यांचा मात्र सत्कार करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्त जे उपस्थित होत आहेत शिवाजी शेठ सासे यांचा सत्कार केला जातोय. गणेश गायकर यांच्या शुभ हस्ते चेंडू हवेत आणि अजून एका विकेटचं पतन. तू चल मी आलोच. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी रोशन करताना देखील पाहायला मिळत आहे. धावफलकावर धावा आहेत 18. अतिशय चांगली गोलंदाजी कौतुकावं लागेल टीम सोनारपाडाचं ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. अजून एक डॉट बॉल इथे टाकत असताना गोलंदाज. धावफलकावर धाव संख्या 18. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर तयार होतील. फुल टॉच. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षकातून प्रयत्न चांगला होता अतुल यांचा. मनबाऊन चेंडू अटेम्प्ट करतील. एक धावा आली आणि एका धाव्याच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 19 धावा. 19 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार. सूर्यप्रकाशचा चेंडू शॉर्ट पुल. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल जितूकडून फलंदाज बाद.